जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय जय जय. म्हणून गुरु कसे असावे, जे देवाची आणि तुमची भेट घडवून देतील. तुम्ही म्हणणार महाराज, गुरु वयाने आमच्यापेक्षा मोठे असावे की लहान असावे. तर नाही माऊली, गुरु ह्या तत्वाला म्हटलं गेलेलं आहे, त्या शरीराला म्हटलं गेलेलं. मला सांगा, डॉक्टर ही पदवी त्या माणसाला असते की त्याच्या ज्ञानाला असते हो? कोणाला असते? ज्ञानाला असते. शिक्षक ही पदवी त्या माणसाला असते की त्याच्या ज्ञानाला असते? मग गुरु सुद्धा त्या तत्वाला असणारी पदवी आहे. म्हणून वयानं गुरु लहान असो किंवा मोठा, गुरु हा गुरु आहे. जर बघायला गेला तर चांगदेव 1400 वर्षाचा, आणि त्याला उपदेश कोणी केला हो? आमच्या 7 वर्षाच्या मुक्ताईनं. वयाने चांगदेव कितीतरी मोठा होता, परंतु तत्वानं मुक्ताई मोठी होती. आजही चांगदेव नाहीत का? मग आहेत ना, अजूनही म्हणतात स्त्रियांनी कीर्तन करू. आहेत, तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला बघायला मिळतील. मग तू काय ढगात न पडला होता का? स्त्री शिवाय ही सृष्टी, बघायला गेलं तर स्त्री आणि पुरुष ही दोन्ही एका गाड्याची चाक आहेत. दोघांपैकी एकही कोलमडून पडलं तर सृष्टी असूच शकणार नाही. मग सांगायला गेलं तर आमच्या संत मुक्ताबाई ह्या 7च वर्षाच्या होत्या, परंतु त्यांनी चांगदेवाला उपदेश केला. आमची मुक्ताई काय म्हणते? चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, 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 चांगदेव म्हणे आजी जन्मा गुरुपुत्र झालो मुक्ताईता, गुरुपुत्र झालो मुक्ताईता, रामदेव म्हणे आजी जन्मा आलो, रामदेव म्हणे आजी जन्मा आलो, रामदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईता, गुरुपुत्र झालो जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाचा चांगदेव कोणाला शरण गेला? मुक्ताईला. आमच्या मुक्ताईने काय उपदेश केले असतील? 70 वर्षाच्या आजोबांना कळणार नाही. जे परमार्थात रमलेत ना त्यांनाच कळेल, जे अपरमार्थिक आहेत त्यांना कळणार. आमच्या मुक्ताईने सांगितलं, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, हे ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे.
एकची धागा नाना परी कपडे. बघायला गेलं तर माऊली मला सांगा, तुमच्या अंगावर कापड आहे का कापूस आहे हो? हा, कापूस आहे. हे कोणाला कळतं? ज्यानं परमार्थ केला. बघायला गेलं तर त्या एका कापसापासून धाग्याची निर्मिती आणि त्याच्यापासून मग त्या एका ब्रह्मांडापासून त्या एका देवापासून तुमची आमची पण उत्पत्ती आहे ना. एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना परी भिंती, एकची माती नाना परी भिंती, सुरगे आणि गाडगे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची सोने नाना परी लेणे. आमच्या माता मावळ्यांना जास्त व्हरायटी माहिती असतात नाही का? चिंचपेटी, वेल, भोकर, गंठन. पण माऊली तुम्ही गळ्यात कितीही सोनं घातलं तर त्याच्यावर चोराची दृष्टी पडेल. पण तुम्ही गळ्यात जर पवित्र अशी तुळशीची माळ घातली ना तर त्या भगवंताची दृष्टी तुमच्यावर आल्याशिवाय राहत. सोनं जोडीने अहंकार घेऊन येतो, सोनं जोडीने अहंकार घेऊन येतं, पण तुळशीची माळ जोडीनं नम्रता घेऊन येते माऊली. उगाच नाही वारकरी एकमेकांच्या पाया पडत, तिथं अहंकाराला जागा. विठाला विठाला एकची सोने नाना परी लेणे, बाही आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची आत्मा नाना परी रूपडे. आहे का कोणी एकासारखं दुसरं? हा, पुरुषांमध्ये आत्मा आहे आणि स्त्रीमध्ये आत्मी असं काही आहे का? आत्मा एकच आहे ना. एकची आत्मा नाना परी रूपडे, काळे आणि गोरे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐकत सांग देवा, म्हणे मुक्ताबाई ऐकत सांग देवा, खरे आणि रोकडे, जगामध्ये ब्रह्म